मध्ये आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर विजय फडणीस सर. नमस्कार. जे मागच्या 30 वर्षाहून अधिक काळ या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. मग अशी बोलताना सुद्धा त्यांनी सांगितलं की मोठ्या स्केलचे थोडे हाय स्केलचे प्रोजेक्ट्स असतील तर ते आम्ही त्याच्यात ते जास्त आहेत, पण रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, गव्हर्नमेंट अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करतात. आणि मला असं वाटतं की कायम या सगळ्याचा बेस किंवा सिटीची डेव्हलपमेंट जर ती असेल तर ती अशा मोठ्या प्रोजेक्ट्समधनं होत असते. ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट तिथनं होत असते. तर त्याबद्दल त्यांच्याशी बोलणार आहोत. जळगावच्या डेव्हलपमेंट बद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहेत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचा स्वतःचा त्यांचा शैक्षणिक प्रवास कसा होणार झाला आजवरचा तो बोलणार आहे आणि त्यांची भविष्यातली वाटचाल कशी असणार आहे या सगळ्याबद्दल आज आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमच्या थोडं पास्टपासून थोडं फ्लॅशबॅक मध्ये जाऊया आणि शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, या फील्डमध्ये येण्यामागचं तुम्हाला आवड होती का, कुणामुळे आलात का, मित्रांनी काहीतरी फोर्स केला म्हणून तुम्ही आलात, सो तो प्रवास कसा होता हा आधी पहिल्यांदा ऐकायचा सगळा. बेसिकली तसं माझं शालेय शिक्षण इथे जळगावमध्ये झालं. भगीरथ इंग्लिश स्कूल 10वी पर्यंतचं शिक्षण इथे झालं आणि मग 10वी नंतर मग डिप्लोमा करण्याच्या हिशोबाने मग मी अमरावतीला गेलो. अमरावतीला डॉक्टर पंजाबराव देशमुख पॉलिटेक्निक आहे, तिथून डिप्लोमा इन सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंग असा एक हा जनरली इतर लोकांचा DCE असतो, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग. आमचा डिप्लोमा इन सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंग एक ॲडिशनल सब्जेक्ट होता. त्याच्यामध्ये मग मी या सगळ्या डिप्लोमा केलो. बेसिकली इंजिनियर बनायचं हे स्वप्न तसं लहानपणापासूनच होतं, कारण की माझे वडील तसे ITIला फोरमन होते आणि त्यांचे स्वप्न होतं की आपल्या मुलाने काहीतरी या क्षेत्रात करावं. ते तसे एकदम टेक्निकल पर्सन या सगळ्या ह्याच्यामध्ये होते आणि त्यांचंच एक ते स्वप्न घेऊन मग या पद्धतीची वाटचाल सुरू झाली या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि तेच एक आयकॉनिक पर्सन माझे या सगळ्या ह्याच्यामध्ये होते. आणि मग अमरावतीमध्ये हा 3 वर्षाचा डिप्लोमा वगैरे सगळं केल्यानंतर पुढे परत जळगावमध्ये आलो. आणि मग जळगावमध्ये आलो तसं मग जळगावमध्ये 90 सालापासून या सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही कामाला उतरलो. तसं 90ला तसं मी इथे पहिल्यांदा जळगावमध्ये आलो, तशी माझी पहिली ओळख मिस्टर भरत अमलकर यांच्याशी माझ्या मामांनी करून दिली या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि मग त्यांच्यासोबत हा सगळा प्रवास आम्ही सुरू केला. प्रवासाला सुरुवात केली, कामाला सुरुवात केली. आणि मग त्यांनी काही म्हटलं की तुमच्यासारखे जर काही विद्यार्थी दशेतले मुलं काम करणारे जर माझ्यासोबत जर तुम्ही राहिलात तर आपण एक चांगल्या मोठी कंपनी, मोठे प्रोजेक्ट्स, मोठ्या गोष्टी करू, काही हरकत नाही. आणि मग आम्ही या सगळ्यांनी मिळून एक बीटा असोसिएट प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी आम्ही या सगळ्या ह्याच्यामध्ये केली आणि त्याच्यामध्ये आम्ही एक 20 ते 22 लोक आत्ता काम करतो आणि जळगावातली मोठी मोठी प्रोजेक्ट्स आम्ही याच्यामध्ये ही सगळी करतो. मला या क्षेत्रात जवळपास आता एक 30-35 वर्ष या सगळ्या ह्याच्यात काम करायला झालेली आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. मगाशी तुमचे शब्द असे होते की आम्ही लोकांची स्वप्न साकार करतो एक प्रकारे, तर पण मग तुमचं स्वप्न जेव्हा साकार होत होतं, इन द सेन्स पहिला प्रोजेक्ट जो तुम्ही केलात, बरोबर, तर त्याची आठवण, त्याचा अनुभव कसा होता? हो, तसं मी म्हणजे भरतबाईंकडे कामाला लागलो. त्याने मला घेऊन गेले गोलानी मार्केटच्या समोर जोशी बंधू ज्वेलर्स म्हणून आत्ताची एक बिल्डिंग आहे. पूर्वी ती सुविधा कन्स्ट्रक्शन नावाने ती साईटचं नाव होतं. ते मला तिथे घेऊन गेले आणि ही तुझी बिल्डिंग आहे आणि इथूनच तुला आता तुझ्या करिअरची सुरुवात करायची आहे. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. ही 90 सालची गोष्ट आहे आणि त्यावेळेला त्या बिल्डिंगला बेसमेंट होतं. म्हणजे त्या काळामध्ये ते बेसमेंट ही कन्सेप्ट जस्ट नवीन आलेली होती जळगावमध्ये. आणि त्यावेळेला खोदाई वगैरे करताना अशा पद्धतीचे काही मशिनरी जी आत्ता वापरली जाते तशी पद्धतीची कुठली मशिनरी याच्यामध्ये नव्हती. तर मॅन्युअली आम्ही ते सगळं बेसमेंट खोदलं होतं आणि ती सगळी कामं त्यावेळेला सगळी केलेली होती. ती सगळी ती माझी एक पहिली बिल्डिंग होती. ती त्याच्यामध्ये बेसमेंटलाही शॉपिंग होतं, त्याच्यानंतर ग्राउंड फ्लोअरला शॉपिंग होतं आणि वरती सगळे फ्लॅट स्कीम्स होते. अशा पद्धतीची ती एक कमर्शियल कम रेसिडेन्शियल अशी ती बिल्डिंग होती. तिथून माझ्या या सगळ्या प्रवासाला सुरुवात झाली. पण असं पहिलाच प्रोजेक्ट बेसमेंटचा असल्यामुळे पाया पक्का झाला असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला, आणि मग पुढे प्रवास सोपा झाला. चांगलं म्हणजे माझ्या जीवनाच्या सुरुवातीलाच मला चांगलं एक आयकॉनिक प्रोजेक्ट करायला मिळालं. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी त्याच्यातून शिकायला मिळाल्या. आर्किटेक्ट पण देखणे म्हणून ते तेव्हा नगरला राहायचे आणि पंजाबी म्हणून डिझायनर होते, ते नाशिकचे होते. अच्छा. आता येऊया या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की या क्षेत्रामध्ये आता तुम्ही म्हणालात की तंत्रज्ञान खूप बदललं, मशिनरी आल्या, खूप टेक्नॉलॉजी आली, सॉफ्टवेअर्स आली, पण
जो कामगार आहे यातला तो मात्र तोच राहिला शेवटपर्यंत. बरोबर आणि आता तर त्याच्यात अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार आहे. म्हणजे इतर राज्यातनं सुद्धा आता कामगार खूप मोठ्या प्रमाणात बरोबर येतात ज्यांना ते स्किल नसतं. तर बरोबर अशा लोकांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, किंवा तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता साईटवर? नाही, कसं आहे, धोका हा तर प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. म्हणजे तुम्ही स्किल माणसासोबत करा का अनस्किल माणसासोबत हं. करा. जसं आम्ही किंवा आमचे साहेब आम्ही म्हणतो की आमची ही एक कंपनी म्हणजे आमची एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. हं. म्हणजे लोकांना शिकवणं इथे. त्यामुळे आत्ताही आमच्याकडे विद्यार्थी असतील, इंजिनियर्स असतील, काम करणारे लोक असतील, या सगळ्यांना आम्ही एक प्रकारचं ट्रेनिंगच देतो आम्ही. आणि आम्ही स्वतः साईटवरती उभा राहून प्रत्यक्ष त्या पद्धतीची कामं या सगळ्या लोकांकडून आम्ही एक्झिक्यूट करून घेतो. हं. काही ट्रेनिंग प्रोग्राम्स असतात, जसे आयकॉन स्टील आहे किंवा इतर अजून काही वेगवेगळ्या या क्षेत्रात कंपन्या आल्या आहे, ते काही अशा पद्धतीचे सेमिनार अटेंड करतात. लेबर लोकांसाठी करतात, प्लंबर लोकांसाठी करतात, बांधकामवाल्यांसाठी करतात. त्याच्यात आवर्जून आम्ही आमच्या सगळ्या काम करणाऱ्या टीमला त्याच्यात भाग घ्यायला लावतो. किंवा दर शुक्रवारी आमची एक कंपनीची एक मीटिंग असते, त्याच्यामध्ये या सगळ्याचं प्रेझेंटेशन असतं. तर तिथे पण आम्ही या सगळ्या पद्धतीने आमच्या लोकांना अपग्रेड करण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह बोलवतो, त्यांचे प्रॉडक्ट्स बोलवतो, ते तिथे डिस्प्ले करतो आणि ती सगळी माहिती आमच्या सगळ्या पूर्ण ग्रुपमध्ये शेअर करतो, जेणेकरून तो एक बेनिफिट त्या त्या क्लायंटकडे आम्हाला ट्रान्सफर करता येतो. आणि मार्केटमध्ये काय नवीन मटेरियल आलं आहे, कुठली नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, त्या सगळ्या पण आम्ही अपडेटेड राहतो या सगळ्या याच्याशी. आणि अनस्किल लेबर जरी असला तरी त्याला स्किल बनवण्याचं काम हे पण आम्ही त्याच्या माध्यमातून हे सगळं करत असतो या सगळ्या ह्याच्यात. बरोबर आहे. दुसरा प्रश्न असा विचारायचा म्हणजे की कन्स्ट्रक्शनमध्ये प्लॅन ही स्टेज अतिशय महत्वाची असते. त्याच्यानंतरच अर्थात सगळ्या कामाला सुरुवात होते. बरोबर. तर प्लॅनिंग या स्टेजचं तुमच्या दृष्टीनं काय महत्व आहे आणि तुम्ही कसं त्याच्यावर काम करता? आता कुठलाही प्रोजेक्ट जर करायचा म्हटलं तर सुरुवातीला एक जी काही जागा असते त्या जागेवरती एक नकाशा तयार करावा लागतो, प्लॅन तयार करावा लागतो. त्यासाठी लागतो एक आर्किटेक्ट. एक चांगल्या आर्किटेक्टकडून तुमच्या रिक्वायरमेंटनुसार त्या जागेचा एक नकाशा तयार करून घ्यावा लागतो. तो नकाशा व्यवस्थित एकदा तयार झाला, क्लायंटला आवडला, की त्याचं एक डिझाईन तयार होतं. आणि डिझाईन सगळं RCC डिझाईन ज्याला आपण म्हणतो, की त्याच्यात कॉन्क्रीट आणि स्टील हे सगळे पार्ट्स येतात. डिझायनरकडून डिझाईन आणि आर्किटेक्टचा प्लॅन असं हे जेव्हा फ्रीज होतो त्यावेळेला तो प्रोजेक्ट खऱ्या अर्थाने आमच्याकडे प्रोजेक्ट एक्झिक्युटरकडे येतो. मग तो प्रोजेक्ट ज्या वेळेला येतो तर त्यावेळेला मग त्या सगळे प्रोजेक्ट्स त्या आम्ही त्याच्यावरती प्लॅनिंग करायला बसतो. मग त्याच्यात एक ज्याला आम्ही म्हणतो की एक बार चार्ट असतो, की बुवा हे प्रोजेक्ट्स कधी चालू होणार, कधी संपवायचं आहे, त्याचं टाइम ड्युरेशन काय आहे, आणि प्रत्येक ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये डिझाईन केली जाते, त्याचा टाइम पिरियड केलं जातं. त्या हिशोबाने लेबर मॅनेजमेंट माणसांची असेल, एजन्सीची असेल, मटेरियल प्रोक्युटमेंट त्या पद्धतीने सगळं या परिस्थितीमध्ये सगळं केलं जातं. आणि मग त्या पूर्ण बार चार्टनुसार तो जो काही प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट त्या पद्धतीने आपल्याला पुढे बरोबर. कॅरी करावा लागतो त्या सगळ्याच्या. त्याच्यामुळे इनिशियल लेवललाच आपल्याला ते एक सगळं प्लॅन त्या गोष्टीचा एक बार चार्टच्या स्वरूपात रेडी करून त्या पद्धतीने मग करावं लागतं. काम कारण की करावं. आजकाल गरजच अशी निर्माण झालेली की कमी वेळेमध्ये लोकांना जास्ती काम पाहिजे. अगदी अगदी. दुसरं गव्हर्नमेंटचे पण तुम्ही अनेक प्रोजेक्ट्स केलेले आहेत, तर त्यातले काही महत्वाचे मोजके सांगता येतील का? कुठल्या प्रकारच्या गव्हर्नमेंटमध्ये projects आम्ही शक्यतो बिल्डिंग क्षेत्रामध्ये फार कमी करत नाही. आम्ही ते ब्रिजेस वगैरे मध्ये मध्यंतरी आम्ही याची कामं केली. हो. पण नंतरच्या क्षेत्रामध्ये आम्ही कसं की आम्ही एक तत्व घेऊन या सगळ्या याच्यामध्ये उतरतो. आम्ही कुठल्याही पद्धतीचं आमच्याकडे अंडर कटिंग किंवा अशा पद्धतीचा विषय आम्ही करत नाही. आणि गव्हर्नमेंट मधला थोडा विषय वेगळा आहे आणि प्रायव्हेट मधला थोडा विषय अगदी. वेगळा आहे. या सगळ्याच्यात आम्ही एक प्रॉपर क्वालिटी या सगळ्या याच्यात देण्यासाठी बसलेलो आहोत. कुठल्याही पद्धतीचं अंडर कटिंग आम्ही कुठल्याही एजन्सीतर्फे सप्लायर्स कडून आम्ही करत नाही. त्याच्यामुळे मग नंतरच्या काळात आम्ही कुठल्याही गव्हर्नमेंटच्या क्षेत्रामध्ये आता काही आपल्याला काम करायचं नाही. आम्ही एक याचा प्रोजेक्ट केला, ब्रिजचा प्रोजेक्ट होता, अराउंड एक 6-7 करोडचा तो प्रोजेक्ट होता, तो केला. पण नंतर मग थोडं गव्हर्नमेंट पासून आपण थोडं दूर राहिलेलं बरं, कारण की ते आमच्या तत्वात त्या सगळ्या काही गोष्टी बसत नव्हत्या बरोबर. त्याच्यात. आणि क्वालिटी हा एक आमचा मोटो असल्याने आम्ही त्या सगळ्या क्षेत्रामध्ये ते प्रायव्हेटमध्येच आपण अचीव करू शकतो, गव्हर्नमेंटमध्ये ते सगळं अचीव करणं कठीण होईल. म्हणून आम्ही गव्हर्नमेंट हे क्षेत्र थोडंसं बाजूला केलं आणि प्रायव्हेट सेक्टर्समध्ये मोठ्या स्केलची कामं अशा बरोबर. पद्धतीने करायला सुरू. आता एक वेगळा प्रश्न तो म्हणजे तुम्ही इंजिनियर आहात, स्वतः एवढे वर्ष इथं काम करताय, तर जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर विचारलं तर तुम्हाला काय वाटतं, आणखी कुठल्या क्षेत्रांवर सेक्टर्सवर काम करण्याची गरज आहे जर जळगावचा आपल्याला एक सर्वांगीण विकास साधायचा असेल? तर एक इंजिनियरच्या नजरेतून तुम्हाला काय वाटतं? बेसिकली जळगाव जर बघितलं तर जळगावची भौगोलिक परिस्थिती
खरं एकदम चांगली आहे. इथे लाईट, पाणी, लेबर अवेलेबल आहे. रोड्सने आहे, रेल्वेने आहे. पण इथे थोडं एक ज्याला आपण म्हणतो की एक पॉलिटिकल विल्सची एक कमतरता इथे जाणवते. एक प्रॉपर पॉलिटिकल विल जर इथे असतं तर इथे पाहिजे तसा इंडस्ट्रीचा ग्रोथ जो व्हायला पाहिजे होता तो इंडस्ट्रीचा ग्रोथ झाला. आणि इंडस्ट्री जर ग्रोथ झाली तर त्या अनुषंगाने इथे काम करणारे सगळे बरेचसे लोक येतात, सिटी डेव्हलप होते, ग्रोथ होते. प्लस जळगाव जिल्ह्यामध्ये जे काही समजा आता जे काही प्रोडक्शन आहे, उदाहरणार्थ केळी आहे, हे आहे, तर त्याच्या संदर्भातले काही लघु उद्योग असतील किंवा त्या याच्यावरती त्या केळीच्या याच्यावरती प्रक्रिया करून काही त्याचे बाय प्रॉडक्ट कशा पद्धतीने तयार करू शकतात, अशा पद्धतीने या सगळ्याचा जर विचार केला तर जळगाव अजून डेव्हलप होऊ शकतं या सगळ्या याच्यात. आणि जी इथून पुणे मुंबईला जाणारी जी काही एक विद्यार्थी संख्या आहे ती पण आपण जळगावमध्ये थांबवू शकतो. आणि इथे त्यांना त्या पद्धतीचे रोजगार आहे. IT सेक्टर जर समजा इथे जळगावमध्ये जर आणण्याचा जर प्रयत्न झाला तरी जळगावचा चांगल्या पद्धतीने विकास होऊ शकतो. ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चरल आता डेव्हलपमेंट चांगले आहे, कन्स्ट्रक्शन चांगले आहे, लँड चांगल्या उपलब्ध आहे सगळ्या. तर त्या अनुषंगाने थोडं जे इथले सगळे जे काही सगळे वरिष्ठ जे काही असतील ते पॉलिटिकल्स लोक जे आहे त्या लोकांनी जर थोडं या सगळ्या गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर जळगाव ते विकास अजूनही होऊ शकतो या सगळ्या. मग इतकी चांगली भौगोलिक परिस्थिती असताना इतके सगळे बाकीचे डेव्हलपमेंट असताना मग तुम्हाला काय वाटतं सरकारनं आता काय पावलं उचलली पाहिजेत जर हे सगळं अजून चांगलं बेटरमेंटसाठी म्हणजे या सगळ्याचा? म्हणजे आता सरकारच्या ज्या काही स्कीम्स असतील म्हणून या सगळ्या याच्यामध्ये असतील तर त्या सगळ्या इथे आणण्यासाठी इथले जे काही लोकल लीडर्स आहे त्या सगळ्यांनी थोडासा या सगळ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. या सगळ्याच्यात म्हणजे जे एक म्हणतो ना शहराचा विकास होण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये इथले थोडे काही गोष्टी कमी पडत आहेत, त्याच्याकडे यांनी सगळं लक्ष दिलं पाहिजे. सरकारच्या विविध ज्या स्कीम्स आहे त्या स्कीम इथे ॲप्लिकेबल केल्या पाहिजे या सगळ्या याच्यामध्ये. सरकारच्या आता बऱ्याच म्हणजे आता विकासाच्या दृष्टिकोनातून सरकारच्या खूप चांगल्या स्कीम्स आहे त्या इथे फक्त इथे आणल्या पाहिजे. त्या सगळ्या याच्यामध्ये रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे लोकांना या सगळ्या याच्यामध्ये. बरोबर. एज्युकेशनल काही चांगल्या गोष्टी, चांगल्या इन्स्टिट्यूट इथे आल्या पाहिजे या सगळ्या याच्यात. Yes. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जसं सिमेंट महत्वाचं आहे तेवढाच स्टीलचाही महत्वाचा पार्ट आहे. तर बरोबर. स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा काय पॅरामीटर्स बघितले पाहिजेत एक बरोबर. चांगल्या स्टीलमध्ये, काय वाटतं तुम्हाला? स्टीलमध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामधले कार्बन कंटेंट, त्याची टेन्साईल स्ट्रेंथ, त्याची अवेलेबिलिटी किंवा ते आपण परचेस करत असताना ते ओव्हर साईज नको, अंडरवेट नको, सप्लाय आणि क्वालिटी या दोन गोष्टी त्याच्या आपल्याला प्रॉपर या सगळ्या याच्यामध्ये पाहिजे. त्याच्यानंतर आपण ज्याला म्हणतो की जसं आता जसं ॲडव्हान्स होत गेलेले आहे, जसं पहिले FE 415 होतं, नंतर आता FE 500 आलं, आता 550D वगैरे त्या सगळ्या याच्यामध्ये आले. तर ते सगळे प्रॉपर अवेलेबल त्या पद्धतीने झाले पाहिजे. डिझायनर लोकांनी पण त्या पद्धतीच्या डिझाईनमध्ये त्या सगळ्या गोष्टी वापरून अजून कसं इकॉनॉमिकल ते करता येईल या सगळ्या याच्यामध्ये त्याचा विचार करून ते स्टील त्यांनी वापर केला पाहिजे या सगळ्या याच्यामध्ये. आणि आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टमध्ये यापूर्वी वापरले का? कसा होता वापरतो अनुभव? ना, आयकॉन स्टील आम्ही बऱ्याच प्रोजेक्ट्समध्ये वापरलेलो आहे. बरं, अनुभव आमचा ह्या सगळ्या संदर्भात सगळा चांगला आहे. चांगला आहे. त्याच्या क्वालिटी बद्दल, सर्व्हिस हो, हो, बद्दल. काही अंदाने. आणि तसं जर काही कुठे जर आम्हाला वाटलं तर आम्ही तुमच्या सगळ्या टेक्निकल हेड्स आणि या सगळ्याची बोलतो. बरं. हा. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात जे आता तुम्ही सांगितलं तुमच्याकडे ज्युनियरची पण मोठी टीम आहे बरोबर. आणि तुमच्याकडे स्वतःकडेच एक विद्यापीठ आहे बीटा कंपनीमध्ये. तर मग यात नवीन तरुण इंजिनियर्सना तुम्ही काय रोजच्या डेली रुटीन मध्ये सल्ला देता काम करताना? काही नाही, आता एक तर त्यांनी म्हणजे थोडी ज्याला काय आपण ज्याला म्हणतो की मेहनतीकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. साईटवरती प्रत्यक्ष त्यांनी उभं राहून ती सगळी मेहनत केली पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी ज्या साईटवरती एक्झिक्यूट होत आहे त्या प्रॅक्टिकल आणि तुम्ही जे काही थेरॉटिकल शिकला याचा आपसामध्ये कुठेतरी संबंध आहे. जे तुम्ही थेरॉटिकल कॉलेजमध्ये शिकलेला आहात त्या थेरीचा उपयोग इथे साईटवरती प्रॅक्टिकल काम करत असताना उपयोग त्याचा उभं राहून केला पाहिजे. प्लस ती प्रत्येक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व करून आत्मसात केली पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्या काम करणाऱ्या लोकांच्या प्रश्नांना योग्य पद्धतीचे उत्तर देता येईल, टेक्निकल उत्तर देता येईल. ही गोष्ट अशी नाही भाऊ अशी कर, तर त्याच्या पाठीमागे तो जर त्या थेरीमध्ये ती गोष्ट जर प्रॉपर शिकलेला असेल तर तो ती गोष्ट तिथे त्याला व्यवस्थित समजावून सांगू शकतो या सगळ्याच्या. बरोबर. हा. त्यामध्ये सो ते सिनियर इंजिनियर विजय फडणीस सर आणि त्यांनी असा फार महत्त्वाचा मुद्दा सांगितला की आपण शैक्षणिक किंवा पुस्तकी नॉलेज एक वेगळं असतं आणि प्रॅक्टिकल नॉलेज एक वेगळं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे फील्ड असे की जिथं स्वतः तुम्हाला उभारून काम करायचंय.
तर त्याच्यामुळे त्या कष्टाची जर तुमची तयारी असेल तर या फील्डमध्ये नक्की या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश नक्की मिळेल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार धन्यवाद. की तुम्ही आलात त्याबद्दल, आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती व्हावी ज्याप्रमाणे जळगावची सुद्धा मान उंचावेल, म्हणजे जळगावकरांची मान उंचावेल आणि सगळ्यांना अभिमान वाटेल अशा प्रोजेक्टची निर्मिती आपल्याकडून आणि आपल्या ग्रुपकडून व्हावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.